पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत डॉक्टर सौ शुभा साठे लिखित स्वातंत्र्यवीर सावरकर बंधूंच्या पत्नींनी भोगलेल्या संघर्षमय जीवनाची गाथा, त्या तिघी. अभिवाचक अनुराधा मटकरी आणि जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत. आज या अभिवाचनाचा भाग पहिला. माघाची थंडी मागे सरली. फाल्गुनात पेटलेल्या होळ्यांनी वातावरणात उबदारपणा आणला. चैत्राचा काळ प्रसन्नतेत गेला. हवेत कडाक्याची थंडी नाही आणि जीव भाजून टाकणारा उष्माही नाही. अशा या मधुमासात वसंत ऋतूचं आगमन झालंय. घराभोवती बाग बगीचा नवीन कोवळ्या पालवीनं बहरलाय. शेवगा, आंबा, चिकू, पेरू अशी सारीच फळझाडं मोहरलीत. सृष्टी नवचैतन्यानं सळसळलीय. मागच्या दाराचा बेल आणि लिंबोणीचं झाडही तरारून आलंय. पपईला तर पक्ष्यांनी चोची मारून खायला सुरुवातही केली. समोरच्या अंगणात चमेली, जाई जुई बहरल्यात. या तिन्ही वेली तात्या भाऊजींच्या हातच्या. आज किती फुलल्या आहेत. तात्या भाऊजींना फुलझाडांचं भारी वेड. साऱ्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वातली उग्रता, कठोरता, दाहकता दिसली. पण त्यामागे दडलेले मवाळ, मृदू, हळवे, फुलवेडे कोवळे मन फारच थोड्यांना अनुभवायला मिळालं. त्या निवडक भाग्यवंतांपैकी मी एक. तात्या भाऊजींची धाकटी वहिनी. आमच्या सावरकर सदनाचा साराच परिसर तात्या भाऊजींनी असा सुगंधित करून टाकला होता. रोज संध्याकाळी ते बागेत फिरायचे. फिरणे म्हणजे काही येरझारा घालणे नाही. प्रत्येक बारीक सारीक वेलीपाशी, झाडापाशी थांबून ते पाना फुलांचं निरीक्षण करीत. काय काय बदल झालाय ते नजरेनं टिपत. त्या क्षणी मनात उद्भवणाऱ्या कल्पना, विचार शब्दरूपात त्या वेलीसमोर मांडत. असा त्यांचा फुलझाडांशी जणू सुखसंवादच चालायचा. आणि विशेष म्हणजे या तात्या भाऊजी इतके एकरूप व्हायचे की आजूबाजूला कोण आहे, काय आहे याचं त्यांना भान नसायचं. क्रांतीच्या झंझावाताशी खेळण्यात ज्यांच्या आयुष्याचा बहुतेक काळ गेला त्या व्यक्तीला फुलापानांशी इतक्या हळुवारपणे संवाद साधताना पाहून कधी कधी मीही आश्चर्यचकित व्हायचे. आजही त्या वेली तशाच बहरल्यात. हळूहळू वैशाखाची चाहूल लागतीये. वैशाख वणव्यातही बाग सुकू द्यायची नाही असा तात्या भाऊजींचा नियम होता. बागेला भरपूर पाणी द्यायचे. अगदी दुर्वांकुरांना सुद्धा हळुवार कुरवाळायचे. यात त्यांना भारी आनंद. हळूहळू मोगरा बहरायचा आणि मग सारा आसमंत सुगंधित व्हायचा. आजही सारं वातावरण तसंच आहे. बारमाही फुलं देणारी तगर फुलली आहे. गुलाब, मोगरा यांनी आपल्या मधुर गंधानं आसमंत दरवळून टाकलाय. मागच्या अंगणातली तुळसही चव्हांगानं डवरली आहे. पण आज फुलझाडांशी गप्पा मारणारे तात्या भाऊजी नाहीत. तुळशीला प्राणापलीकडे जपणाऱ्या आणि पूजणाऱ्या मोठ्या बाई नाहीत. बाबा नाहीत. मधल्या बाई नाहीत. आणि हे कोणीच नाही. मी एकटीच मागे उरले. नको वाटतं हे एकटेपण. मुलं, लेकी, सुना, नातवंडांना घर भरलंय. पण तरीही मी एकटी आहे. लहानपणी ज्यांच्याशी तुझं माझं करत भांडले, भातुकली मांडून खेळले त्या पाठच्या बहिणी गेल्या. ज्यांनी देशभक्तीचा संस्कार केला ते आजोबा आणि मामा नाहीयेत. ज्यांनी
घरकामाचा, नम्रतेचा, शालीनतेचा संस्कार दिला ती आजी आणि मामी नाही, जन्मदाते आई वडीलही नाही. पण या सगळ्यांनी दिलेलं संचित गोळा करून मी जगते. सावरकर कुटुंबावरची संकट पाहिली, पचवली, झेलली आणि आता सावरकर कुटुंबाला मिळणारे सन्मानही पाहते, अनुभवते. सावरकर घराण्यातली उग्रता, दाहकता आणि देशप्रेम विक्रमनं जसंच्या तसं आत्मसात केलंय. हिंदुत्वाचा झेंडा आपल्या समर्थ खांद्यांवर त्यानं पेलून धरलाय. विक्रमच्या अपराजित वृत्तीचं मला विशेष कौतुक वाटतं. त्याची कार्याची धडाडी पाहून अभिमान वाटतो. त्याच्या बाबा काकांनीच त्याच्यावर शस्त्र आणि शास्त्राचे संस्कार केले. लहानपणी इतर मुलांसारखा चपळ, खेळकर, खोडकर असलेल्या विक्रम मधल्या देशभक्तीचा स्फुल्लिंग प्रज्वलित झाला तो बाबारावांच्यामुळे. विद्यार्थी दशेत असल्यापासूनच तो सभा गाजवतोय, आंदोलन करतोय, लेखणी चालवतोय. आता घरातलेच देशभक्तीचे 3 महामेरू आदर्श म्हणून त्याच्या समोर होते ना. नागपूर विद्यापीठाची एमकॉमची पदवी संपादन केल्यावर पुढील कार्याच्या मार्गदर्शनासाठी विक्रम आपल्या चुलत्यांना म्हणजे तात्या भाऊजींना भेटायला गेला. त्यांनी विक्रमला सरळ सरळ सांगितलं, आम्ही 3 भाऊ स्वातंत्र्यासाठी लढलो, राष्ट्रासाठी अमूल्य स्वार्थत्याग केला. इतिहासात तो नमूद झालाय. अरे, देश स्वतंत्र झालाय. आता स्वार्थत्यागाची भाषा पुरे. तुझ्या आईनं, शांतानं आयुष्यभर पुष्कळ सोसलं. उच्च शिक्षणानं तू मिळवता झालायस, तर तुझ्या आईला आता सुखाचे दिवस बघू दे. परंतु मानी विक्रमला ते पटणं शक्य नव्हतं. त्यानं मला सुख देण्याचा आटोकाट प्रयत्न तर केलाच, तरीही हिंदुत्व रक्षण आणि अन्यायाशी प्रखर झुंज हे जणू त्याच्या कार्याचं ब्रीद ठरलं. आणि अर्थातच याचा परिणाम म्हणून अनेकदा तुरुंगवासही ठरलेलाच. खरं तर सावरकर कुटुंबियांसाठी तुरुंगवास काही विशेष नवलाईची गोष्ट नाही. ती तर सावरकर घराण्यातल्या पुरुषांच्या 5वीलाच पुजलेली. त्यामुळं विक्रमच्या या तुरुंगवासाचा मला कधी ताण जाणवला नाही. हो, पण आजही तो तुरुंगातून सुटून येईपर्यंत मी अस्वस्थ होऊन त्याची वाट पाहत असते, हे नक्की. आणि आता माझी ही सवय स्वामिनीच्याही लक्षात आली आहे. ती पण मोठी धीराचीच हो. विक्रमच्या गळ्यात माळ घातल्यापासून तिनंही या साऱ्याची सवयच करून घेतली. सावरकर घराण्यातील सुनांच्या नशिबात असलेला हा सारा भोगवटा स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही तिच्या नशिबाला आलाय असं मला नेहमी वाटतं. आता कालचंच पाहणं. स्वतंत्र भारतातही शिवजयंतीच्या मिरवणुकीवर बंदी. भिवंडीला या कारणावरून दरवर्षीच झगडावं लागतं. यंदाही विक्रमच्या नेतृत्वाखाली म्हणजे परवा 14 मे रोजी आंदोलन ठरलं होतं. पण स्वतंत्र भारताच्या महाराष्ट्र शासनानं घाबरून काल म्हणजे 11 मे रोजीच राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणाखाली विक्रमला अटक केली. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपतींच्या मिरवणुकीवर स्वतंत्र हिंदुस्थानात ही अशी बंदी. ताई, बागेतला फेरफटका मारून झाला असेल तर आत येताय का? तुमचं लिंबू पाणी तयार आहे. स्वामिनीच्या हाकेनं मी भानावर आले. पाहिलं, स्वामिनी किती धीराची येते. एखादी सामान्य स्त्री असती तर पती कारागृहात आहे म्हटल्यावर हातपाय गाळून बसली असती. पण ही खंबीरपणे घर, कुटुंब, मुलं-बाळ आणि पतीलाही सांभाळतीये. नागपूरला काय कळवायचं मग? विजयदादा वाट पाहत असतील. लिंबू पाण्याचा पेला समोर ठेवता ठेवता स्वामिनीनं विचारलं. माझा तर निर्णय झालाय, मी जाणार नाही. कळवून टाक विजयला. पण ताई, हा आपल्यासाठी फार भाग्याचा आणि अभिमानाचा प्रसंग आहे, असं नाही वाटत? हो ग, खरंय तुझं.
फार फार भाग्याचा क्षण आहे हा. आणि सगळ्याच सावरकर निष्ठावंतांसाठी अभिमानाचा सुद्धा. तात्या भाऊजी नेहमी म्हणायचे, मी जे सांगतो ना ते 10 वर्षानंतर लोकांना पटतं. आज स्वातंत्र्यानंतर 36 वर्षांनी का होईना, भाऊजींच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं का असेना, पण त्यांचे पुतळे देशभरात कुठे कुठे उभे झालेत, होत आहेत. खरोखर भाऊजी आणि त्यांच्या विचारांचा विजयच आहे. म्हणूनच म्हणतेय ताई, तुम्ही नागपूरला जायला हवं. तिथले स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज होतील. मानिनी म्हणाली, माझा रोष त्यांच्यावर नाहीच ग. त्यांनी तर तात्या भाऊजींच्या ऋणातून कणभर का होईना मुक्त होण्यासाठीच हा मार्ग निवडलाय. स्वतंत्र हिंदुस्थानातल्या जनतेसमोर हिंदुत्वाचा हा मूर्तिवंत आदर्श उभा केलाय. पण माझा रोष आहे तो स्वतंत्र भारताच्या सरकारवर. पण ताई, तुमचा हा रोष सरकारपर्यंत पोचेल असं वाटतंय? स्वामिनीनं मनातली शंका विचारली. का नाही? आता बघ, अर्थमंत्री सुशील कुमार शिंदे तिथे येणार आहेत ना, आणि मी म्हणजे श्रीमती शांताबाई नारायणराव सावरकर यांना आमंत्रित करूनही त्या हजर नाही. का हजर नाही याची चर्चा त्यांच्या कानावर जाणार नाही. म्हणून म्हणते, स्वातंत्र्यवीरांच्या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाला लेखी शुभेच्छा पाठव. आणि त्यात लिही की 14 मे 1983 शिवजयंतीला भिवंडी इथल्या मिरवणुकीवर बंदी उठवण्याकरता श्री विक्रम सावरकरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार होतं. पण ते दडपण्यासाठी नागपूर नागरिक समितीचे कार्याध्यक्ष असलेल्या विक्रम सावरकरांना मुंबई इथं 11 मे 1983 रोजी पहाटे महाराष्ट्र शासनानं राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणाखाली अटक केली आहे. त्यामुळं महाराष्ट्र शासनाचा निषेध म्हणून विक्रम सावरकरांच्या मातोश्री डॉक्टर नारायणराव सावरकरांच्या पत्नी आणि स्वातंत्र्यवीरांच्या धाकट्या वहिनी पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मी लेखी शुभेच्छा पाठवते. पण मला वाटतं अजूनही तुम्ही तुमच्या या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा. स्वामिनी, मी एकदा निर्णय घेतला तो घेतला, पुनर्विचार नाही. निर्धार तो निर्धार. निर्धार. हो, माझ्या या निर्धारात पक्के असण्याच्या स्वभावाचं लहानपणी नेहमीच कौतुक होत असे. मग तो निर्धार साधा चहा हे विदेशी पेय न पिण्याविषयीचा का असेना, मोठ्या बाईंनी त्याचं सुद्धा कौतुक केलं. आणि यांच्याशीच विवाह करण्याच्या माझ्या निर्धाराचंही असंच कौतुक. हो तर डॉक्टर नारायणरावांशीच विवाह करायचा हाच तर माझा निर्धार होता ना. किती छान दिवस होते ते सिन्नरचे. आजोळ आणि मामाचं गाव म्हणजे मजा, प्रेम, वात्सल्य याबरोबरच संस्कार. सायंकाळी अंगणात खाटा टाकल्या की मामा रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगायचा, वाचायला शिकवायचा. कधी कधी शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगायचा. मलाही झाशीची राणी खूप आवडायची. तिचं तेज, तिचा पराक्रम, तिचा करारीपणा. इंग्रजांना अगदी सळो की पळो करून सोडलं तिनं. मामा सांगायचा, हरणे बघ, एक स्त्री असून काय द्वेषानं लढली झाशीची राणी. आपल्या लहान बाळाला पाठीशी बांधलं, हातात तलवार घेतली, घोड्यावर मान ठोकली आणि फेकला की तटावरून घोडा आणि निघाली दौडत ही वीरांगना. 24 तास झाले. दुसऱ्या दिवशी ही आकाशातल्या चंद्र चांदण्यांनी तिला पाहिलं. काल जशी ती दौडत होती तशीच आजही. थांबणे तिला माहीतच नव्हते. इंग्रजांचे सैन्य तिचा पाठलाग करत होते, पण राणी विद्युत वेगानं पुढे पुढेच जात होती. मार्गात येणाऱ्या शत्रूला कापून काढत होती. इतक्यात मागून सर ह्यू रोज आला. त्याने राणीवर मागूनच वार केला आणि घाव राणीच्या मस्तकावर डाव्या बाजूला बसला.
तिचा डावा डोळाही बाहेर लोंबकळू लागला. तशाही अवस्थेत राणी दौडत दौडत बाबा गंगादास यांच्या कुटीत जाऊन पोहोचली. स्त्री शरीर आहे, शत्रू विटंबना करेल, म्हणून माझं पार्थिव शत्रूच्या हाती लागू देऊ नका. आणि तिथेच आमच्या राणीनं शेवटचा श्वास घेतला. अग्निज्वालांवर आरूढ होऊन राणी स्वर्गीय तख्तावर विराजमान झाली. झाशीची राणी अमर झाली. मामांनी सांगितलेल्या या गोष्टी ऐकून मलाही स्फुरण चढे. ऐकून वाटायचं आपणही पराक्रम गाजवावा, हातात शस्त्र घ्यावं आणि जुलमी इंग्रजांना सळो की पळो करून सोडावं. मग किती किती दिवस मी या आणि अशाच विचारात गर्क असायचे. पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं डॉक्टर सौ शुभा साठे लिखित त्या तिघी या पुस्तकाचं अभिवाचन. या पुस्तक अभिवाचनाचा आज आपण भाग पहिला ऐकला. अभिवाचक अनुराधा मटकरी आणि जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.